स्टडी टेक्निक्स ज्या मी माझ्या कॉलेजमध्ये फॉलो केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझा खूप चांगला पॉइंटर मेंटेन राहिलेला आहे. तर नंबर 1 म्हणजे एखाद्या सब्जेक्टसाठी सपोज तुम्हाला 8 चॅप्टर्स असतील, तर तुम्ही 6 चॅप्टर्स हे खूप परफेक्टली करायचे आणि जे बाकीचे 2 चॅप्टर्स असतील ना, ते फक्त वरून वाचून घ्यायचे. याने काय होईल, एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सगळा सिलेबस कव्हर झालेला असेल आणि सेकंड थिंग म्हणजे की अशीच कोणतीच गोष्ट नसेल किंवा असा कोणताच टॉपिक नसेल जो तुम्हाला माहिती नसेल. सो जर एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये जर एखादा त्याचा वर्ड जरी आला ना, तर तुम्ही रिकॉल करू शकाल की ओके, हे या चॅप्टरमध्ये आहे आणि याच्याबद्दल मी हे थोडंफार वाचलेलं आहे. सो तुम्ही ते लिहू शकता. नंबर 2 म्हणजे मी काय करायचे की व्हाईट पेपरवर अशा ना छोट्या छोट्या नोट्स काढायच्या. नोट्स म्हणजे फक्त बुलेट पॉईंट लिहायचे, त्याच्यामध्ये डायग्राम्स, फ्लो चार्ट हे असं सगळं बनवून मी लक्षात ठेवायचे. त्यावेळी ChatGPT एवढं नव्हतं. सो हे सगळे कष्ट माझे मीच घेतलेले आहेत. आणि मग काय करायचं की त्याचा जो फोटो आहे तो फोनमध्ये काढून ठेवायचे आणि सपोज आज पेपर आहे, तर आज सकाळपासून किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे मी फक्त ते रीड करायचे आणि ट्राय करायचे की तसं तसं माझ्या लक्षात राहील. सो जर तो क्वेश्चन आला तर मला ते पूर्ण नोट्स सगळे आठवतील की काय काय पॉईंट्स आहेत, कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, कोणती डायग्राम आहे. सो मी हे असं करायचे. आणि नंबर 3 म्हणजे मी जे आन्सर्स होते ना, ते मी माझ्या भाषेमध्ये लिहायचे. जसं ते मला समजलं आहे, जसं मी समजून घेतलं आहे तसं लिहायचे. पुस्तकातली भाषा तुम्ही जर लिहिलीत तर जो चेकर असतो तो कधीच खुश होणार नाही. जो चेक करणारा असतो त्याची अपेक्षा काय असते की तुम्हाला तो टॉपिक सगळा समजलेला आहे. जर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं ना, तर त्याला पण असा विश्वास बसतो की या मुलाला या टॉपिकबद्दल सगळं येतं. सो याच्यामुळे चान्सेस वाढतात की तुमचे मार्क्स कुठे कमी होणार नाहीत. आणि जर तुम्ही पुस्तकातली भाषा वापरली तर ऑब्व्हियसली तुमचे मार्क्स खूप कमी होऊ शकतात. तर टेक्निक्स मी फॉलो केलेले आहेत आणि खरंच हे खूप वर्क करतं. तुम्ही देखील नक्की करू शकता.